नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी इकडं लक्ष द्या आणि व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा. मूचवाले मोकाशी यूट्यूबच्याने एकमेकाला शेअर करत जावा की आता संपूर्ण RTOचं काम ऑनलाईन झालेलं आहे. आता एक महत्त्वाचा असा प्रश्न झालेला आहे, अजून काही लोकांना माहिती नाही. जे नवीन लायसन काढतात त्यांची काय स्मार्ट कार्डच येतात, ऑनलाईनच येतात. परंतु पूर्वीची ज्यांची चुपडीवाली लायसन आहेत, समजा ही अशी चुपडीवाली लायसन आहेत, ही जुनी लायसन आहेत चुपडीवाली, ही आता प्रत्येकानं ऑनलाईनला केली पाहिजेत. आता थोडीच राहिलेत, एक 10% मला वाटते लायसन हे सगळे राहिलेले आहेत. म्हणजे कसं पूर्वी मोटरसायकलचं लायसन काढलं तर तुम्हाला 25 वर्षानं रिन्यू करायचं होतं, 15 वर्षानं होतं. हे जे नियम होते त्याच्यामुळं चोपडीवाले हे लायसन राहिलेत, लोक काय विसरून गेलेत. तर आता ही चोपडीवाली लायसन आहेत ती ऑनलाईनला करून घ्या तुम्ही. आता मग त्याच्यासाठी कसं की त्याला आपण बॅकलॉग म्हणतो, तर तुमचं लायसनची कॉपी, आधार कार्डाची कॉपी, पॅन कार्डाची कॉपी, RTOमध्ये जाऊन एक फॉर्म भरायचा असतो, सह्या करायच्या, 2 फोटो घ्यायचे आणि मग तो बॅकलॉग मारला जातो. मग तिथं त्यांनी सगळ्या 2-4 अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर पुन्हा एक मेल करावी लागते त्यांना. तिथून मेल करणारे बी त्या RTOच्या समोर बसलेले आहेत. मी ते म्हणत नाही तिथे काय चालतो चक्कर, आपणाला तो विषय नाही. पण तुमची ही स्मार्ट कार्डमध्ये लायसन करून घ्या. RTOमधली सर्व रजिस्टर जीर्ण झालेली आहेत, फाटलेली आहेत. त्याच्यामुळं तुमच्या लायसनचे पत्तेसुद्धा मिळते जुळते नाहीत. तर तुमची ज्या छायांकित प्रती आहेत, जरी तुमच्याकडे लायसन नसलं तर त्या छायांकित प्रती जरी असतील तरी तुम्हाला ते लायसन कंटिन्यूस करता येतं, स्मार्ट कार्ड बनतं. हे मात्र कुणीही विसरू नका. तर आता RTOची रजिस्टर जीर्ण झालेले आहेत, फाटले आहेत. परंतु तुम्ही म्हणतील माझं तिथं पेजच नाही. पेज नाही, हे जरी तिथं रजिस्टरमध्ये असलं तर त्या कायद्याच्यामुळं एक इंडेक्स असते आणि त्या इंडेक्सच्या नंबरवरून तुमचं रेकॉर्ड बनवलं जातं. तर महाराष्ट्रातील सर्व ज्यांची लायसन मॅन्युअल पद्धतीची आहेत त्यांनी आपापल्या RTOला मूळ RTOमध्ये जावा. कारण आता RTOची संख्या वाढल्यामुळं तुमचं मूळ RTO कुठलं लायसन काढलं होतं तिथंच तुम्हाला जावं लागेल आणि आपली जुनी लायसन ऑनलाईन करून घ्या. RTOमध्ये आधार लिंक मोबाईल द्या, सिलेक्ट करा. ही पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि आता हे सर्व घर बसल्या कामं करायचे आहेत. हे मात्र कोणी